पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगनं हैदोस घातलेला पाहायला मिळतोय। या सगळ्यामध्ये आणखी भर अशी की पुण्यातल्या एका 12वीच्या विद्यार्थ्यावरती आज कोयत्यानं वार करण्यात आले। सुदैवानं फार जास्त दुखापत झालेली नाहीये, मात्र कोयता त्याला लागलेला आहे। हा विद्यार्थी जो आहे तो 12वीच्या पेपरला गेलेला होता। पेपर संपवून परीक्षा केंद्राच्या बाहेर पडला आणि त्यानंतर त्याच्यावरती हा सगळा हल्ला करण्यात आला। नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर तो विद्यार्थी स्वतः आहे, त्याचे पालक सुद्धा आहेत। काय नेमकं घडलेलं होतं तुझ्याबरोबर आणि किती लागलंय आता? पेपर द्यायला गेलो मी 9 वाजता साधारण. माझा पेपर 2:30 वाजता सुटलेला. मी बाहेर आलो आणि तेवढ्यात माझ्यावर मागणं येऊन कोयता मारून गेला. किती मुलं होती ही 4-5 जण होती. तुझ्या ओळखीचे होते म्हणजे आधीची कधी काही भेट वगैरे असं काही ओळख? असे तर एकच जण होता, पण तरी एवढे नव्हते ओळखीचे आणि सगळ्यांच्या हातात कोयते होते. सगळ्यांच्या हातात कोयते हां होते त्यामुळे. हां मग यान तुला आणखीन काही मारायचा प्रयत्न केला की लगेच मग केला निघून गेला? होता. मी हुकवले दोन्ही, मग नंतर तिथं पळत सुटलो. अच्छा, पण काय कारण आहे? त्यांनी काही तुला शिवीगाळ केली किंवा बोलताना काही कळलं तुला काय? काहीच कारण नाही. आधीचे कधीचे वाद वगैरे असं काही होतं का? काहीच नाही काहीच नाही काहीच नाही। काहीच नाही. तरी सुद्धा अशा पद्धतीने झालं। तुझ्या आता डोक्याला लागलेलं आहे बरोबर? हां. आणखीन कुठे लागलंय डोक्याला? नाही, अजून नाही कुठं. नक्कीच या विद्यार्थ्याचे पालक सुद्धा आहेत माझ्या बरोबर। काय सांगाल नेमकं, तुम्हाला यांचं काही बॅकग्राऊंड माहिती आहे या मुलांचं? अल्पवयीन काही आहेत असं म्हटलं जातं। ही जी काही मुलं आहेत ती अल्पवयीन आहेत असं म्हणतात, परंतु मला माहीत नाही, पण त्यांच्याकडे जी काही धारदार शस्त्र वगैरे एवढी मोठी मोठी आले, त्यांच्याकडे जी शस्त्र होती ती खूप धारदार आणि मोठेली होती, जसं की त्याला जीव मारण्याच्या दृष्टीनं आल्यासारखंच वाटत होतं. आणि त्यांच्याकडे ते काय कोयते वगैरे असं काय होते आणि त्याला मागून येऊन मारलं याचा मला फोन आला. मी याला फोन केलेला ॲक्च्युली 2 वाजता पेपर कसा गेला म्हणून विचारण्यासाठी, परंतु 15 मिनिटांनी परत त्याचा मला रिटर्न फोन आला की पप्पा मला कुणीतरी मारलं आहे आणि तुम्ही पटकन या म्हणून. माझ्या डोक्यामध्ये कुणीतरी धारदार शस्त्राने वार केला असं त्यांनी म्हटलं. मग मी गेलो आणि त्याला परत आता चौकीला घेऊन आलो तिथे. पण नेमकं आधीचं काही विषय होता, काय होतं, कशामुळे झालंय असं काहीच माहित नाही? आरोपी निष्पन्न झालेत का आतापर्यंत? आरोपी निष्पन्न झालेले 3 आरोपींची ओळख पटलेली आहे जे याच्यामध्ये, परंतु अजून कशामुळं त्यांनी मारलं आणि का मारलं ह्याचं काय अजून हे नाही झालेलं, तसं काही कळलेलं नाही अजून. पण अशा पद्धतीने तुमचा मुलगा आहे, सुदैवानं त्याला फारसं काही लागलेलं नाहीये श्रीला, मात्र अगदी शाळा कॉलेजेसच्या गेटपर्यंत येऊन अशा पद्धतीने ही सगळी गुन्हेगारी फोफावताना पाहायला मिळते। या सगळ्यामध्ये लहान मुलं खूप जास्त प्रमाणात वाढतात। पालक म्हणून किती भीती वाटते आता या सगळ्यामध्ये? सुदैवाने म्हणजे काही आज जास्त आज तर खरंच खूप भीती वाटते. म्हणजे सुदैवानं तो वाचलाय खरं, परंतु उद्याची भीती आहे, आता उद्या काय होणार याची भीती आहे. आणि समजा असं जर एवढे मोठे मोठे हत्यारे घेऊन लोक कॉलेजमध्ये येऊन मुलं मारत असतील तर खरंच भीती वाटते ते. पोलिसांना काही आवाहन केलेलं आहे? पोलीस चौकीत तुम्ही जाऊन आलेला आहात, पोलिसांनी सहकार्य केलं या सगळ्यामध्ये तुम्हाला? तो मला पोलिसांनी सहकार्य केलं आणि त्यांनी पटपट शोध पण सुरू केला आहे की कोण होते आणि काय. त्याच्यामधले 3 लोकांना त्यांनी आयडेंटिफाय पण केलं आणि त्याच्या प्रकारे त्यांचा तपास चालू आहे. आता त्याला मेडिकल करण्यासाठी पाठवलेलं आहे. एक पुणेकर म्हणून, पालक म्हणून, ज्या अशा पद्धतीच्या घटना आहेत त्या थांबवण्यासाठी नेमकं काय करायला हवं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की जी लहान मुलं आहेत, जी गुन्हेगारीमध्ये आत्ता येतात, त्यांना त्यांना नेमकं कोण प्रोत्साहन देते? आता एवढ्या लहान मुलांकडे एवढी मोठी हत्यारं आली कुठून, ह्याचा मेन तपास लावला पाहिजे. आणि त्यांना कोण प्रोत्साहन देते किंवा त्यांच्या मागं काय हे. आणि बालगुन्हेगारी खरंच थांबली पाहिजे. खूप वाईट आहे लहान मुलांनी गुन्हेगारी करणं, म्हणजे आता समजत नाही काय पुढं. श्रीचे तसे काही कोणी मित्र वगैरे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे तसे काही आहेत? नाही, तसं काही असं 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 कोणीच नाही आहे. म्हणजे तो जिम आणि घर याच्यामध्येच असतो. म्हणजे बाकी तर त्याला बाहेर फिरायला जा, पण हे मला सांगायला लागते की अरे बाहेर फिरायला जा म्हणून. तशा प्रकारचं. अशाही विद्यार्थ्यावर, अशा तुमच्या मुलावरती वार होत असतील तर यामागे काहीतरी खूप मोठे षडयंत्र असेल किंवा काहीतरी असेल? मला ह्याचीच भीती आहे की ह्याच्या मागं काय षडयंत्र होतं आणि एवढे मोठे हत्यारे घेऊन येण्यासारखं काय त्याची पार्श्वभूमी नाही आहे. म्हणजे साधा सिंपल मुलाला जर असं कोणी मारायला येत असेल आणि एवढे मोठे हत्यारे घेऊन, तर ह्याच्या मागं ते काय नेमकं त्यांचं उद्दिष्ट होतं हे मेन चेक करणं गरजेचं आहे.
नक्कीच आपण बघतो या प्रकरणामध्ये आता दोघांचे सुद्धा जबाब नोंद केलेले आहेत. काही आरोपी निष्पन्न झालेत, मात्र FIR पूर्ण झालेली नाहीये. FIR दाखल करण्याचं, गुन्हा दाखल करण्याचं काम सुद्धा सुरू आहे. लवकरात लवकर हे आरोपी निष्पन्न सुद्धा होतील. मात्र जसं त्यांनी सुद्धा सांगितलं त्या पद्धतीनं बालगुन्हेगारी वाढती आणि विशेष म्हणजे लहान लहान मुलांकडे असणारी शस्त्र वाढलेली आहेत, हत्यारं वाढलेली आहेत. म्हणजे हत्यारं आता सर्रास कुणीही घेऊन फिरतंय अशा पद्धतीचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी आपण बघितलंय पुणे पोलिसांनी कोयता विक्रीवरती, खरेदीवरती बंदी घातली होती. सगळं केलेलं होतं. वेपन्सवरती सुद्धा बंदी घातलेली आहे. म्हणजे बंदुका अवैध ज्या असतात, बेकायदेशीर बंदुका बाळगणं असेल, त्या सगळ्यावरती सुद्धा बंदी आहे. मात्र असं सगळं असलं तरी सुद्धा छुप्या मार्गानं सर्रासपणे ही हत्यारं पुणे शहरापर्यंत येतात, इथल्या लहान मुलांच्या हातात येतात आणि त्यानंतर ही कोयता गँग जी आहे ती आता शाळा कॉलेजच्या गेटपर्यंत येऊन पोहोचलेली पाहायला मिळते. त्यामुळे या प्रकरणामधून तरी किमान पोलिसांनी या सगळ्यामध्ये आणखी जास्त तातडीची कारवाई करत आणखी जास्त उपाययोजना करणं गरजेचं आहे. हे या प्रकरणामधून प्रकर्षानं जाणवताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपी कशा पद्धतीने निष्पन्न होऊन त्यांना अटक होतीये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.